नमस्कार. आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये साधा सलवार कसा शिवायचा सोप्या पद्धतीने ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता मी तुम्हाला दाखवते ड्रेस मटेरियल. हा टॉपसाठी कपडा आहे, वरचा गुलाबी कलरचा आहे आणि हा डार्क ब्ल्यू कलर आहे. त्याचा आपल्याला सलवार शिवायचा आहे. आणि ही ओढणी आहे बघा. ओढणीचा आणि सलवारचा कपडा एकसारखाच कलर आहे. गुलाबी कलरचा टॉप शिवायचा आहे. तर याचा मी तुम्हाला सलवार कसं कटिंग सोप्या पद्धतीने करायची आणि स्टिचिंग पण दाखवते. 2 मीटर कपडा आहे हा. तर सलवारसाठी लागणारी मापे काय काय असतात ते मी लिहून घेतलेली आहेत, दाखवते तुम्हाला. तर इथं पूर्ण उंची आहे 38 इंच आणि शीट घेर आहे 44 इंच. बॉटम आहे 7 इंच. सलवारसाठी एवढी 3च मापे लागतात आपल्याला. तर अशी मी इथे 4 फोल्ड घडी केलेली आहे. आणि आता वरच्या साईडने आपल्याला इथं 8 इंच मी वजा करणार आहे, म्हणजे मायनस करणार आहे. आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे शिलाईसाठी, शिलाई मार्जिनसाठी. तर हे अगोदर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. हे वरचा 8 इंच जो कपडा आहे तो आपण नेफ्यासाठी कट केलेला आहे. आता 8 इंच 38 इंचामधून गेल्यानंतर खाली किती राहते 30 इंच. तर इथं 31 इंचावर एक मी खून करते. शिलाई मार्जिनसाठी 1 इंच आपले जास्त घ्यायचं आहे. आता बॉटमचं माप टाकायचं आहे. तर बंद बाजूने 7 इंचावर एक खून करायची. 7 इंच आपला बॉटम आहे आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन एक खून करायची आणि सरळ लाईन आखून घ्यायची. आता वरच्या साईडने ही खुली बाजू आहे, त्या बाजूने आपल्याला आसन घेर टाकायचा आहे. आसन घेर 10 इंच आणि आतमध्ये 1 इंचावर खून करायची. या पद्धतीने आसन घ्यायचं आपल्याला आणि ती तिरकी लाईन आखून घ्यायची तिरकस आकारात 1 इंचापर्यंत. आता इथून खाली परत आपल्याला बॉटमचं आपलं जे आहे माप तिथपर्यंत पुन्हा अशी एक लाईन आखून घ्यायची शिलाई मार्जिनपर्यंत. 7 इंच अधिक 1.5 इंचावर खून केलेली आहे. तर अशा इथे मी 2 लाईनी आखून घेतल्यात, बघू शकता. एक आसन घेराची थोडासा गोल आकार द्यायचा इथे आणि तिथून खाली बॉटमपर्यंत पुन्हा आखून घेतले मी. आणि हे 1.5 इंच इथे पुन्हा मी शिलाई मार्जिनसाठी पुन्हा एक डबल रेस आखून घेतलेली आहे, बघू शकता. आणि बाहेरच्या साईडने कट करून घ्यायचा आहे हा भाग. तर आपण माप टाकायच्या अगोदर जो 8 इंच कपडा अगोदरच कट केलेला होता त्याच्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी मी 1.5 इंच वाढवून घेतलेलं होतं. त्याच्यामुळे आता काही वाढवायची गरज नाही रुंदीच्या बाजूने. आणि लांबीच्या बाजूने आपल्याला शीट घेरचा चौथा भाग टाकायचा आहे. तर 44 शीट घेर आहे. तर चौथा भाग इथं 11वर एक खून करते आणि पुढे फक्त आपल्याला 5 इंच घ्यायचं आहे. तर 11 आणि 5 16 इंच इथे मी नेफ्यासाठी इथं पट्टी मी कट केलेली आहे. म्हणजे कपडा 8 इंच अधिक 1.5 इंच म्हणजे 8 9 9.5 इंचाची इथं मी पट्टी पूर्ण कट केलेली आहे नेफ्यासाठी, वरती जोडण्यासाठी आपल्याला सलवारला. तर आता ती पट्टी जी आहे ती दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करून टिपा मारून घ्यायची आहे आडव्या साईडने. अगोदर दोन्ही साईडने या पद्धतीने दाखवते मी. आणि वरच्या साईडने नाडी होण्यासाठी 1 इंच आतमध्ये दुमडायचे आणि वरतून टिप मारून घ्यायची. तिथे आपल्याला नाडी व्हायची आहे. आता इथे कडेकडेने मी एक टिप मारून घेते आणि पुढे दाखवते टिप मारल्यानंतर. तर नाडी वावण्यासाठी मी इथे टिप मारून घेतली आणि आडव्या साईडने पण इथं अर्धा इंच आतमध्ये दुमडून टिप मारून घेतली. म्हणजे आता ही नेफ्याची पट्टी आपली तयार झालेली आहे. हे बघा, असं इथे नाडी व्हायची आहे आपल्याला या ठिकाणी. आता हे बाजूला ठेवून देते. आणि आता सलवार खालचा आपला भाग कसा स्टिच करायचा आहे. तर जो आसन घेतलेला होता 10 इंच ते आपल्याला एकाला एक जोडून घ्यायचे आहे. 2-2 कापड घेऊन पुढचा आणि मागचा भाग जो आहे ते दोन्ही साईडला असं एकावर एक पकडायचं बरोबर आणि ते आसन जोडून घ्यायचं. तर हे जोडून घेते मी आणि पुढे दाखवते तुम्हाला. आसन जोडून घेतलेले आहे मी. आता आपल्याला इथं प्लेट टाकायचे आहेत. कोणत्याही एका बाजूचे 2 भाग घ्यायचे आणि असे मी ते टाचण्या लावून घेतलेले आहेत.
1-1 इंचावर अशा प्लेटी टाकून घेतलेल्या आहेत. आणि एक भाग ओपन आहे, तो पाठीमागचा भाग आहे हा. पुढच्या साईडला चुने येतात आणि मागच्या साईडचा असा प्लेन भाग राहतो. फक्त आपण इथं जिथं आपण शिलाई मारलेली आहे मध्यभागी तिथे एक प्लेट टाकली, बॉक्स प्लेट, तरी पण चालतं. तर इथं मी एक प्लेट टाकून घेणार आहे. आणि पुढच्या साईडला अशा मी प्लेटी टाकून घेतलेल्या आहे 1-1 इंचावर. आणि आता पुढे दाखवते मी तुम्हाला. तर इथे पाहू शकता मी ह्या प्लेटी पूर्ण टाकून घेतलेल्या आहेत, म्हणजे टिप मारून घेतलेली आहे. आधी टाचला लावून घेतल्या, नंतर टिप मारून घेतली या पद्धतीने. आणि जो पाठीमागचा भाग असतो त्याला चुन्या वगैरे काय मारायच्या नाहीत, एकाला फक्त जोडून घेतलेला आहे मी. आणि एकच इथे एक बॉक्स टिप म्हणजे टाकलेले आहे प्लेट बघू शकता. आणि पुढच्या साईडला प्लेटी टाकलेल्या आहेत. आता पुढचा आणि मागचा तो बरोबर असा एकावर एक मॅच झाला पाहिजे, जिथं आपण आसन जोडलेला आहे त्या ठिकाणी. आणि हा नेपाचा भाग आहे, तो पुढचा भाग आहे. इथं नाडी होण्यासाठी मी इथं थोडी जागा शिरलेली आहे ओपन. आता ह्या भागावरच आपल्याला पुढच्या साईडला चुन्यांचा भाग आला पाहिजे. प्लेटी टाकलेला जो कपडा आहे तो पुढच्या साईडला आलेला पाहिजे. आता काय करायचे, हा कपडा आहे खालचा जो प्लेटी मारल्यात तो एकाला एक मी जोडून घेतला. आणि ते नेप्याची जी पट्टी आहे ना ती अशा आतमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे ह्या कपड्यामध्ये. आणि तो जोडून घ्यायचा आहे आपल्याला नेपा. फक्त आपल्याला जी नाडी व्हायची आहे ना तो पुढच्या साईडला चुन्यांच्या बाजूला आलं पाहिजे या पद्धतीने बघू शकता. पूर्ण गोलेड्यावरती मी हा नेफेची पट्टी मी ही जोडून घेतलेली आहे बघू शकता. चुन्या आहेत त्या बरोबर पुढच्या साईडला आलेल्या आहेत. नाडी ओवण्याचा जो भाग आहे तो पुढं घेतलेला मी नेफेच्या पट्टीचा आणि जॉईन करून घेतला नेफा. आता बॉटमच्या साईडने आपला एक मी इथं कॅनव्हासचं कापड घेतलेलं आहे थोडंसं जाडमधून. आणि ती पट्टी बरोबर अशी 1 इंचाची कट करून घेतलेली आहे. आणि ती अशी बरोबर खालच्या साईडला मांडायची. आणि अगोदर आहे ना टिप मारून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अशा 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर डायरेक्ट टिपा नाही मारायच्या, अगोदर खालच्या साईडने अशी पट्टी ठेवून घ्यायची बरोबर. आणि खालच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची. टिप मारल्यानंतर ती पट्टी आतमध्ये दुमडून घ्यायची. जी व्हाईट कलरची पट्टी आहे कॅनव्हासची पट्टी बरोबर ठेवून टिप मारून घेतली. त्याच्यानंतर वरती 3-4 टिपा मारून घेतल्या. या पद्धतीने मी दुसरा बॅटम पण तयार करून घेतलेला आहे. त्याच पद्धतीने कॅनव्हास जोडून घेतलेला आहे. इथे दोन्ही पट्ट्या खालच्या बॉटम साईडच्या तयार करून घेतल्या. आता या असं बरोबर उलट्या साईडने डबल करायची घडी. आणि 7 इंच आपलं बॉटम आहे तो मोजून घ्यायचा बरोबर. आणि त्याबरोबर 7 इंचापासून आपल्याला वरती सरळ लाईन आखून घ्यायची आहे. आणि जोडून घ्यायचं आहे आपले दोन्ही पण बॉटम. इथे दोन्ही बॉटम तयार करून घेतलेले आहे. त्याच पद्धतीने दुसरा बॉटम पण मी इथे 7 इंच मोजून घेते आणि 7 इंचावर एक खूण करून घेते. म्हणजे आपलं जो घेर आहे बॉटमचा तो कमी जास्त नको व्हायला, त्याच्यासाठी इथं खुणा करून घ्यायची अगोदर आपल्याला. 1.5 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायची. आणि टिप मारत मारत आसन घेरापाशी आलं की तिथं आपल्याला 1.5 इंच न सोडता फक्त अर्धा इंचचं अंतर सोडायचं आहे. बरोबर मोजून घ्यायचं टेपनी. 1.5 इंच अंतर इथं सोडायचं नाही. आणि पुन्हा असं थोडं थोडं कमी कमी करत आपल्याला टिप मारत पुन्हा इकडं दुसऱ्या बॉटम घेरापाशी 1.5 इंच आलं पाहिजे या पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर इथे मी डबल टिप मारून घेतलेली आहे बघू शकता. आता एक 7 इंचापासून आपली फिटिंग झाली. आणि त्याच्यानंतर बाहेरच्या साईडने एक टिप मारून घेतली. पुन्हा 2 टिपा इथे मारून घेतल्या आहेत. तुम्ही 2-3 पण मारू शकता म्हणजे शिलाई पक्की होईल. तर पाहू शकता मी पूर्ण बॉटमपासून त्या बॉटमपासून एका तर दुसऱ्या बॉटमपर्यंत मी पूर्ण टिप मारून घेतली. आणि ते आपला सलवार तयार झालेला आहे शिवून पूर्ण. आणि इथं आपल्या या ठिकाणी नाडी व्हायची आहे. थोडीशी जागा इथं शिलाईमुळे पॅक झाली आहे, तर इथं मी खुली करून घेते म्हणजे आपल्याला नाडी व्हायला सोपं जाईल. या ठिकाणी नाडी व्हायची आहे आपल्याला. आणि खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे. तर मी ते नाडी वळून घेते आता. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडलं तर एक लाईक करा.